जे काही शासकीय प्रकल्प चाललेले आहेत त्याच्यामध्ये नागपूर वैद्यकीय महाविद्यालय असेल, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय असेल किंवा नागपूरचं क्रीडा संकुल असेल, जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त संकुल असेल, या सगळ्या बांधकामांना मी आज भेटी देतो आहे। या ठिकाणी कामाची प्रगती बघतो आहे। काही ठिकाणी ज्या त्रुटी मला आढळून येत आहेत त्या त्रुटींची देखील नोंद घेऊन अधिकाऱ्यांना सूचना करतोय, कारण सरकारी काम हे त्रुटीपूर्ण राहू नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। काम भरपूर झालेलं आहे, चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे, पण काही त्रुटी देखील माझ्या लक्षात आलेल्या आहेत त्या मी पीडब्ल्यूडीचे लक्षात आणून दिले आहेत, मेडिकल एज्युकेशनचे लक्षात आणून दिलेले आहेत। त्या त्रुटी पूर्ण करून जे पेशंट्स आहेत त्यांना दर्जेदार अशा प्रकारचं या ठिकाणी चिकित्सा मिळाली पाहिजे आणि जे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि चांगलं शिक्षण झालं पाहिजे, अशा दोन्ही गोष्टींवर आम्ही या ठिकाणी लक्ष फोकस केलं। महात्मा फुले ज्या पद्धतीनं काम सुरू आहे या हॉस्पिटलमध्ये, एका हॉस्पिटलनं 4 कोटी रुपये मिळालेले आहे या हॉस्पिटलला, अशा पद्धतीनं राज्यभर अनेक ठिकाणी पैसे मिळतात, इन्शुरन्सचे पैसे महात्मा फुले योजनेतून मिळतात गव्हर्नमेंटला। मला असं वाटतं की आम्ही एक अतिशय उचित निर्णय घेतला की महात्मा फुले योजना ही आमच्या सरकारी हॉस्पिटल्सला लागू केली, कारण सरकारी हॉस्पिटल्समध्ये चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगले डॉक्टर्स आहेत, व्यवस्था आहेत। अशा या हॉस्पिटल्समध्ये ती लागू केल्यामुळे त्यांनाही 2 पैसे मिळत आहेत, त्यातला बहुतांश पैसा आम्ही तिथेच ठेवतो, त्यामुळे त्यांना जे काही त्यांचे रेग्युलर खर्च आहेत ते चालवण्याकरता देखील त्याचा फायदा होतो आहे। आणि मला असं वाटतं की केवळ खासगी लोकांच्या भरोश्यावर योजना न चालवता आता शासकीय हॉस्पिटल्स त्याच्यामध्ये आल्यामुळे हॉस्पिटलची संख्या, प्रोसिजरची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि इथे नागपूरच्या या शासकीय महाविद्यालयाने यामध्ये अतिशय उत्तम काम केलं। पुढच्या निवडणुका भाजप शिवसेना वेगळ्या लढेल असं शिवसेनेचे 2 मंत्री म्हटलेले आहे। लोकांमध्ये संभ्रम वाटतो की याच्यात आलबेल आहे की नाही म्हणून। कोण मंत्री म्हणाला सर? शिरसाट आणि उदय सामंतांनी त्याला दुजोरा दिला। मला असं वाटतं की शिवसेनेमध्ये बोलण्याचा अधिकार हा केवळ एकनाथ शिंदेजींना आहे। एकनाथ शिंदेजींनी जर काही एखादं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं तर मला तुम्ही त्याच्यावर विचारलं पाहिजे। याच्या संदर्भात तुम्हाला विचारायचं स्पोक्सपर्सनला विचारलं। भगवान मान जो विधानसभा में दारू पी के आए थे, ऐसा आरोप हुआ था, कैसे देखते हैं इस तरफ? ठीक है, मुझे इसकी जानकारी नहीं है, लेकिन वो वीडियो जो मैंने देखा उस वीडियो में वो नॉर्मल तो नजर नहीं आ रहे थे। चूंकि मेरे पास अभी उसकी पुख्ता जानकारी नहीं है तो उसको पुष्टि करना ये ठीक नहीं है, पर अगर इस प्रकार के आरोप लगते हैं तो बहुत गंभीर है। काँग्रेसचे नेतेच का उपवर्गीकरण होतं, त्यावरून अनेक संभ्रम आहे मंत्र्यांमध्ये देखील नागरिकांमध्ये देखील आहे। सरकारची त्या संदर्भात सगळ्यांना आपण ऑब्जेक्शन करता वेळ दिलेला आहे। हे जे वर्गीकरण आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये होत आहे, त्याच्यावर माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना, निवृत्त न्यायाधीशांना 1 मॅन कमिटी नेमली होती, त्यांनी त्यांचा प्रस्ताव दिलाय। आता पुन्हा नव्याने लोकांचं म्हणणं की आम्हाला सजेशन, ऑब्जेक्शन द्यायचे, ते आम्ही ऐकून घेऊ आणि त्यानंतर मग त्याचा अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईन्सच्या आधारे घेतला जाईल। भाऊ, काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते चिंतेत आहेत, कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना माघार घ्यावी लागते। मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रामधली परिस्थिती ही अतिशय नाजूक आहे। आता तो त्यांचा पक्ष आहे, त्याच्यावर काय कारवाई करायची त्यांनी ठरवलं पाहिजे, पण एक बाहेरचा पक्ष म्हणून देखील मी जेव्हा पाहतो त्यावेळी इतक्या जुन्या पक्षाची अवस्था पाहून मला असं वाटतं की निश्चितपणे त्यांच्या कार्यकर्त्यांची कीव करावी अशीच परिस्थिती आहे।